गेली हजारो वर्षांचा इतिहास असलेला महाराष्ट्रामध्ये असे अनेक मंदिरं आहेत. त्यातलाच एक पनवेल रसायनीमध्ये स्थित असलेले टाकेदेवीचे मंदिर. असं म्हणतात इथे आईला एखादी इच्छा सांगितली आणि ती पूर्ण नाही झाली असं कधीच झालं नाही. शतकांपासून हे स्थान श्रद्धेचं, आस्थेचं आणि भक्तीचं केंद्र मानले जातं. असं म्हटले जातं मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे. गावकऱ्यांच्या मते संकटाच्या काळात देवीचे दर्शन घडते आणि ती आपल्या भक्तांची रक्षण करते. म्हणूनच टाकेदेवीला गावाची रक्षक माता असे देखील संबोधले जातात. तर कसं काय मित्रांनो, आयोग तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत असंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघता. त्याचं नाव आहे नित्यरंग. तर मित्रांनो, आज आपण आलेलो टाकेदेवीला. म्हणजे टाकेदेवी आपली दानफाट्याची देवी, म्हणजे आपण त्याला टाकेदेवी पण बोलतो. तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत ती स्टोरी ऐकलीच असेल जी आता इंट्रोमध्ये चालू होती. मी तुम्हाला पुढचे अजून स्टोरी सांगणार आहे. तर त्यासाठी एक लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि आता पुढचा व्लॉग कंटिन्यू करा. व्लॉग अजिबात एंड नका करू. तर बोला अंबे मात की जय. तर मित्रांनो, आपला दर्शन खूप मस्त झालेलं आहे. आपल्या टाकेदेवी आईचा खूप चांगला असं मंदिर आहे. खूप रेनोव्हेट झालेलं आहे मंदिर आहे. खूप सुंदर देखावा होता आणि ते तुम्हाला आतापर्यंत तुम्ही स्टोरी बघितली असेल. त्या गोष्टी असेल लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. तर मित्रांनो, तुम्ही जस्ट तो मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या जस्ट राईट साईडला आपल्याला इथं बघायला भेटतं. इथं सगळं आपल्याला इथं चहा वगैरे सगळं मोफत आपल्याला इथं बघायला भेटतं आहे. मोफत चहा आणि त्या साईडलाच पाणी वगैरे ठेवलेलं आहे. तर घरातून निघताना पाऊस नव्हता आणि एकदा असं ऊन होता. तर आता तुम्ही बघू शकता आपल्या मागे सगळं पाऊस वगैरे पडतंय. हे सगळं चुकीच्या टायमिंगवर सगळा पाऊस वगैरे पडतंय. गिम्बल पण वॉटरप्रूफ नाही आहे, वाटोला लागला. याचा सगळा मोबाईल पण आणि गिम्बल काहीच याचा वॉटरप्रूफ नाही आहे. तर इथं तुम्हाला अशी छोटीशी जत्रा टाईप बघायला भेटणार आहे. ती पण तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. तुम्ही पण इथं येऊ शकता. मी सगळी लोकेशन वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये लिहिणार आहे. तुम्ही पण या आईच्या भेटीला आणि मस्तपैकी दर्शन घ्या. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या इथे फ्रंट साईडला तुम्ही बघू शकता तर सगळी जाळी वगैरे लावलेली आहेत. आणि ह्यो आपला जो पाणी आहे याच्या पाण्यामध्ये आपले खूप सारे आपल्याला इथं असं मासे वगैरे आपल्याला इथं बघायला भेटतात. आपण असं पण बोलू शकतो इथं देवाचे सगळे मासे वगैरे आहेत. तुम्ही बघू शकता कसला आपल्याला तर सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतं. आणि तो आपला आईचा मंदिर तिथं समोर आहे बघा, व्हाईट कलरचा. तिथं आपल्याला आईचं मंदिर बघायला भेटतं आहे. तुम्ही तिथं बघू शकता कासव म्हणजे आता दगडावर आलेले आहेत. खूप सारे कासव आपल्याला बघायला भेटतं आणि थोडेफार तिथं मासे पण आहेत. मासे पण आईचे काय वाटतं. तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, आपल्याला इथं खूप सारे मासे पण बघायला भेटतात. तिथं आपण मोजू नाही शकत एवढं आपल्याला इथं मासे बघायला भेटतात. आणि तिथं आपल्या ते देव्यांचा तिकडं सगळं चाललेलं आहे, मानपान तिकडं तिथे सगळे आपल्याला इथे ओटी बिटी भरताना इथं बघायला भेटतं आपल्याला दृश्य. आणि एवढी पब्लिक आहे. आणि सीन असं आहे की आता पाऊस थांबला थोडासा, कारण की कंटिन्यू आपल्या इकडं 2 दिवस कंटिन्यू पाऊस होता. तर आज पाऊस थांबला आणि हा शूट आम्ही 2 दिवस आधीच करणार होतो, पण पाऊस असल्यामुळे आम्ही काहीच करू नाही शकलो. आज पाऊस थांबला तुम्ही बघू शकता. आता पण 2 मिनटं आधी पाऊस पडत होता आणि आता ऊन पडतं आहे. तर पावसाच्या आता असेच सीन चाललेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला शूट कवर करायचा असतो. तर खूप मेहनत करतो आम्ही मित्रांनो तुम्हाला दाखवण्यासाठी. तर या गोष्टी आधी लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. आणि आपल्या इथं तुम्ही सगळे ओळखत असता याला कॅप्चर बाय पियुष यांच्या आयडीवर जाऊन पण तुम्ही असं रील्स आणि यूट्यूबवर जाऊन बघू शकता. शॉर्ट व्हिडिओज बघायला भेटतील आणि नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला बोललेलो इथं अशी छोटीशी जत्रा भरते
म्हणजे दर नवरात्रीच्या उत्सवामध्ये. तर इथं बघू शकता आपल्याला इथं असा बारीक पोरांसाठी खेळणी वगैरे इथं बघायला भेटतात. हे सगळे आपण जे लहानपणी जे ह्या गोष्टीसाठी आपण खूप रडलेलो, तर बघू शकता या अशा इथं खेळणी वगैरे आपल्याला बघायला भेटते. आणि आपल्याला इथं मावशी मस्तपैकी आपल्या लहान लहान पोरांचे पुस्तकं वगैरे आता ABCD 1 2 3 4 असे इथं बघायला भेटत आहे. आणि इथं सगळे मोस्टली आपल्याला इथं सगळे बारीक पोरांचे इथं आपल्याला बघायला भेटतं खेळणी वगैरे. आणि इथं सगळा आपला आईचा प्रसाद, इथं प्रसाद वगैरे आपल्याला इथं असा बघायला भेटतो. असे ज्वेलरी वगैरे प्रसाद हा. आणि इथं आपल्याला बघायला भेटतं इथं आपल्याला देवीचं ओटीचं सामान, सगळ्या अशा आपल्याला इथं ओटीचा वगैरे सामान इथं बघायला भेटतं आहे. मित्रा आपल्याला एक ओटीचा तो वाटा कसा भेटतो इथं? 80 रुपये. 80 रुपये सगळा. तो काय पण घेशील तर सगळा 80 रुपये का? अच्छा. आणि आपल्याला वेणींचे प्राईस वगैरे कसे दिले? हे 30 रुपये. 30 रुपये. आणि ते 50ला जोडी. आणि ते शेवटले ते मोठे मोठे ते पण 30 रुपये. सगळे 30 रुपये का? आणि 50 रुपयाला जोडी. तर तुम्ही पण इथं येऊ शकता. ती बघवत नाही एवढं उन्हाला कडक. काय इथं काय याच्यामध्ये? काय कुकी? तर आपल्याला इथं कुकी बघायला भेटतंय. तिकडे कॅमेरामध्ये बघ बघू. हाय कर. हाय नमस्कार करा. नमस्कार नमस्कार मंडळी. आपल्याला केस आशीर्वाद आहे आपल्याला. असं युनिक प्रकारचे केस आपल्या इथं बघायला भेटतात. 50 वर्ष झाली. 50 वर्ष झाले का तुम्हाला इथं? तर मला तुम्ही आपल्या या टाकी देवी आईचं जरा इतिहास सांगाल का तुम्ही मला? हो सांगते. सांगा. ही टाकी देवी आहे, जागृत देवी, साती आसरा टाकी देवी पावते. सगळ्याला मोठे मोठे नवस होतात आणि साऱ्या वाटेची रक्षा करणारी आहे. डोंगरावर होती का? इकडे डोंगरावर होती. ती डोंगरावरून इथे आली. अच्छा. आणि नंतर तिथून ती ह्या कुंडावर आली. हा कुंड आपोआपच पडलेला आहे. तो आम्हाला पण माहित नाही, त्या मालकाला पण माहित नाही. आपोआप पडला. आणि मग जसे त्याच्या स्वप्नात गेली या मालकाच्या, तर तू झोपलास काय, तू जागा हो, मी तुला रक्षा करणार आहे आधी. तेव्हा ते इथं येऊन मालक, हे आता मालक आहेत ते आजोबा, ते येऊन सगळं त्यांनी हे केलं. तशी हे बारवईवाले पण यायचे रक्षा करायला. आणि ते जे आपण जे कुंडामध्ये त्या मासं वगैरे कासव वगैरे बघतो, त्याचं काय असं आहे? म्हणजे ते कुंडामध्ये बघा ते पूजा वगैरे करतात. हा साती आसरा का? हा जागृत देवी साती आसरा. तिथे अशी झोपलेली आहे. हा पाणी काढलं सगळं तर ती सबसट दिसते. अशी दगडाची कोरलेली आहे पूर्ण आतमध्ये आतमध्ये कोरलेली अशी झोपलेली आहे. कडा बघितलं कधी असं? हो बघितले, मी बघितले का? हो गेल्या वर्षी बघितले मी. पूर्ण पाणी साफ केला त्यावेळेला मी सकाळी मंगळवारी आली बघायला गेली तर देवी डोकरी, नाकात नथ वगैरे सगळं. आणि मग ते कासव वगैरे ठेवतात कुठे पाण्याच्या बाहेर? सोडतात कासव दगडामध्ये बसून राहतात. हा त्यांना खायला काय बिस्किट वगैरे घालतात. आणि ते कासव आणि मासे वगैरे मारत ना असे? नाही, चांगले मोठे मोठे मासे 2-2, 3-3 किलो. ते बघितले. ही गोष्ट आम्हाला माहिती नव्हती का ते जे बायका लोक असतात ते वट्टी वगैरे का तिथं भरतात, ते आता आम्हाला माहिती पडलं. आणि त्या तुम्ही त्या दर्शकांना पण सांगितलं आपल्याला का त्या पाण्यामध्ये पूजा का करतात. आणि आता जो आपला जुना मंदिर होता त्याला आपण नवीन मंदिरामध्ये गेलेले, तर खूप सुंदर आपल्याला तसं मंदिर दिसतंय तो. हो खूप सुंदर. आणि आपल्या जसा नॉर्मल दिवस असतो आपला, आणि जसं आपण नवरात्रीमध्ये हा उत्सव असतो आपला, त्या उत्सवामध्ये 9 दिवसामध्ये काय काय असतो जर तुम्हाला माहिती आहे का? 9 दिवसात काय नाही, पब्लिक येते, नवस बोलतात. त्यांना ज्यांना अडचण असेल ते नवस बोलून जातात. त्यांचं नवस पूर्ण झालं का मग ते फेडायला येतात. पाळणा लागतो.
एखाद्याला मूळ होत नसलं तर ते ओटी भरतात, तिथं पाळणा बोलतात, तिथं पाळणा आहे, मग तो पाळणा बोलतात, मग त्यांना मूल झालं का ते मुलाला घेऊन येतात. ओके, तर आपल्याला आईने खूप चांगली सुंदर आपल्याला इन्फॉर्मेशन दिले. तर आई तुमचं धन्यवाद, आम्हालाही चांगली तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण की हा इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग होता. तुम्हाला पण काय इन्फॉर्मेशन होती माहिती जी तुम्हाला आता माहिती पडलेली आहे. या गोष्टीसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. तर असे कंटेंट आपल्याला या चॅनलवर बघायला भेटणार आहे. तर मस्तपैकी बघत राहा आपल्या चॅनलला. तर आतासाठी आपण एवढाच, बाय बाय.